हरिओम. आज सोमवार 11 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की समाधान भगवंताशिवाय कुठेही नाही. ऐकूया. खरोखर जे आपल्या बुद्धीला अनुभवाला येतं ते सत्य आहे असं धरून चालायला हरकत नाही. मग त्याच्याआड कोणीतरी येत असेल तर त्याची आपण पर्वा करू नये. पण ते सत्य अनुभवायला यायला आमची बुद्धी स्थिर पाहिजे. हल्ली जगात बुद्धिभेद फार झालाय. अशा वेळी माणसाची बुद्धी स्थिर राहणं फार कठीण झालंय. अगदी अत्यंत सदाचाराने वागणाऱ्या माणसाची सुद्धा बुद्धी केव्हा फिरेल हे सांगता येणार नाही. केवळ शास्त्र सांगतं म्हणून अमुक एक सत्य आहे असं धरून चाला असं मी म्हणत नाही. मी सांगतो तेच सत्य आहे असं तुम्ही म्हणा असंही मी म्हणत नाही. तुम्ही आपल्या स्वतःच्या विचाराने ठरवा की जीवनात तुम्हाला समाधान पाहिजे ना. ते समाधान भगवंताशिवाय दुसरं कुठेही आपल्याला मिळणार नाही हे अगदी निश्चयाने ठरवा. एकदा तुमचा निश्चय कायम झाल्यावर तुमच्या आड कुणी येऊ शकणार नाही. निश्चय मात्र कायम पाहिजे. या निश्चयाने बळ किती विलक्षण असतं म्हणून सांगू. एका गावात एक 50-60च्या वयाचा बुद्धिवान पण कुत्सित वृत्तीचा माणूस राहत होता. वेडवाकडा प्रश्न विचारून टवाळकी करण्यात त्याचा हातखंडा होता. एकदा एका साधूचं प्रवचन अगदी रंगात आलं असताना एकदम मध्येच उभा राहून तो म्हणाला, अहो बुवा, ती तुमची भक्ती विक्ती बाजूला ठेवा. देशात स्वातंत्र्य कधी मिळेल ते सांगा. त्यावर साधू शांतपणे बोलला, ते मी सांगतो. पण आता तुमचे उतार वय झालंय. काळ केव्हा झडप घालेल याचा नेम नाही. तर आता मला सांगा की प्रपंचाची उपाधी, देहाची व्याधी आणि मृत्यूची मगरमिठी यातून स्वातंत्र्य मिळवायचा काही विचार प्रयत्न तुम्ही केला आहे का? हा मार्मिक प्रतिप्रश्न ऐकून तो टवाळखोर चुप बसला. पण त्याचे विचारचक्र चालू झालं. दुसऱ्या दिवशी तो त्या साधूला भेटून म्हणाला, आजपर्यंत मी स्वतःचा विचार केलाच नाही, पण आता मी काय करू ते मला सांगा. साधू बोलला की 2 वर्ष मौन धरून नामस्मरण करा. त्या दिवसापासून त्याने दृढ निश्चयाने मौन धरलं. नामजपाचा तडाखा लावला. मौनाचा अवधी संपल्यावर साधूची पुन्हा गाठ पडली. तेव्हा तो इसम डोळ्यात पाणी आणून म्हणाला, महाराज, मला सर्व मिळालं. मला नामाने जे समाधान मिळालं त्यापुढे इतर सर्व गोष्टी रद्द आहेत. निश्चयपूर्वक नामस्मरणाचं असं विलक्षण सामर्थ्य बरं. नामी ठेवावं चित्त, तेच मानावे सत्य. हा निश्चय ठेवा मनात, मन होईल ते भ्रांत. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.